गिरणी कामगारांना मिळणाऱ्या घराच्या वाटपामध्ये विलंब होत असल्याच्या निषेधार्थ आज गिरणी कामगार संघर्ष समितीतर्फे आंदोलन करण्यात आले। गिरणी कामगारांचे नेते प्रवीण घाग यांच्या नेतृत्वात लालबाग इथल्या भारत माता चित्रपट गृहासमोर हे आंदोलन पार पडले। हिंगोलीच्या कळमनुरी आदिवासी समाजाकडून आंदोलन करण्यात आले। नागेश पाटील आष्टीकर आणि तानाजी मुटकुळे यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन करण्यात आले। राजधानी एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना दिला जाणाऱ्या सकाळच्या नाश्त्यात अळ्या सापडलेल्या आहेत। प्रवाशांकडून संताप व्यक्त होतोय। सातारा जिल्ह्यातील दहिवडी इथं राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धा निवड चाचणी घेण्यात आली आहे। यामध्ये पाटण तालुक्यातील ग्रामीण भागातल्या नेताजी सुभाषचंद्र हायस्कूलमधील 4 खेळाडूंची राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेकरता निवड झाली आहे। बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरता चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे। बीड शहरामध्ये झालेल्या मुसळधार पावसानं जालना रोडला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय। मान्सूनपूर्व काम पालिका प्रशासनाकडून अपेक्षित होतं, मात्र पावसाळा संपत आला तरी हे काम न झाल्यानं या ठिकाणी रस्ते जलमय आहेत। अमरावतीत मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवले। मुस्लिम समाजाकडून अजित पवारांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे। नवरात्र उत्सव मंडळांना घरगुती दरानं वीज मिळणार आहे। अर्ज केल्यानंतर 48 तासात वीज जोडणी दिली जाणार आहे। मुंबईसह राज्यभरातील सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांना सवलतीच्या दरानं वीज पुरवठा करण्याचा निर्णय महावितरण, बेस्ट, अदानी आणि टाटा पॉवर या वीज कंपन्यांनी घेतला आहे। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पुन्हा एकदा पाश्चात्य देशांना अण्वस्त्रांचा वापर करण्याची धमकी दिली आहे। सुरक्षा परिषदेत पुतीन यांनी आण्विक धोरण बदलणार असल्याचं सांगितलंय। राहुल गांधींच्या नागरिकत्वाच्या चौकशीची मागणी करणारी जनहित याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे। या प्रकरणी राहुल गांधी भारतीय आहेत की विदेशी अशी विचारणा न्यायालयानं केंद्र सरकारकडे केलेली आहे। तिरुपती लाडू वादानंतर आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी 28 सप्टेंबरला मंदिरात जाणार आहेत। मुख्यमंत्री असताना कधी मंदिरात गेले नाही। आता जाण्याआधी बालाजीवर श्रद्धा जाहीर करा अशी मागणी टीडीपीनं केली आहे। इस्रायलकडून सतत होणाऱ्या हल्ल्यांना आता हिजबुल्लानं प्रत्युत्तर दिलेलं आहे। हिजबुल्लानं लेबनॉनमधून 40 रॉकेट इस्रायलच्या अप्पर गॅलिलीच्या निवासी भागात डागलेले आहेत। खासदार नागेश पाटील आष्टीकरांनी मुख्यमंत्र्यांना धनगर समाजाला एसटीचं प्रमाणपत्र देण्यासंदर्भात पत्र लिहिलेलं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा होणार आहे। अमित शहा 1 ऑक्टोबरला मुंबईत येणार आहेत। आज शेअर बाजारात सुरुवात फ्लॅट झाली, पण त्यानंतर लगेचच शेअर बाजारात उसळी पाहायला मिळालेली आहे। सातारा जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या वीर धरणातून 14,761 क्युसेक एवढा विसर्ग नीरा नदीमध्ये सोडण्यात आला आहे। युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धामुळे रशिया सैन्याची वारेमाप भरती केली जाते। युक्रेनबरोबरचं युद्ध सुरू झाल्यानंतर तब्बल 3ऱ्यांदा सैन्य भरती केली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।